महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या उद्देशाने उपस्थित सर्व वळती गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि माझे सर्व मित्र परिवार, ही जी निवडणूक आहे, ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व इथं उपस्थित आहोत। आज वळती गावचा प्रचाराचा आरंभ होत आहे। ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक फक्त पक्षांची निवडणूक नाही, तर ही निष्ठेची निवडणूक आहे। ही निवडणूक खऱ्या अर्थाने गद्दारी विरुद्ध निष्ठा या एकच मुद्द्यावरती प्रकाशित आहे। हे बाकीचे मुद्दे असतील, विकासाचा मुद्दा असेल, बाकीचे काही मुद्दे असतील, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपला गद्दारी विरुद्ध पक्षनिष्ठा। आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाने सत्ता टिकवण्यासाठी जे पक्ष फोडीचं, पक्ष चोरण्याचं राजकारण चालवलंय, ते राजकारण कोणत्याही सर्वसामान्य जनतेला अजिबात मान्य नाही। महाराष्ट्राची जनता ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही। हे ह्या निवडणुकीच्या मार्गाने आपल्याला निमित्ताने सर्व देशाला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्र हा कधीही दिल्लीच्या तख्तापुढे मान झुकवीत नाही। महाराष्ट्राची ही निष्ठा ही कायम अबाधित राहिलेली आहे। महाराष्ट्र कायम ताठ मानेने उभा आहे आणि ही ताठ मान जर दाखवायची असेल तर आपल्याला येत्या 20 तारखेला तुतारी चिन्ह पुढचं 3 नंबरचं बटन दाबून देवदत्त जयवंतराव निकम हे आपले जे घरातले उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय। साहेबांचा जो निकाल आहे हा सभेच्या दिवशीच जाहीर झालेला आहे। ज्यावेळेस फॉर्म भरायची सभा होती त्या सभेची प्रचंड गर्दी ही साहेबांचा विजय सांगून जाते। फक्त एकच विषय की देवदत्त निकम साहेबांना आपण लीड किती मतांचं देतो। आपल्या वळती गावाला आतापर्यंत जे काही तालुक्यामध्ये आमदार झाले त्या सर्व आमदारांना लीड द्यायचं काम आतापर्यंत वळती गावाने केलेलं आहे आणि ह्या वेळेस सुद्धा जे होणारे आमदार आहेत देवदत्त निकम साहेब यांना संपूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड द्यायचं काम आपलं वळती गाव करेल अशी मी आपल्या सगळ्यांची अपेक्षा बाळगतो। आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ठसा आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं काम आपले निकम साहेब करतील याबद्दल कोणती शंका नाही। कारण त्यांची जी कार्यपद्धती आहे, कार्य करायची खुबी आहे, ही सर्व नेत्यांपेक्षा वेगळी आहे। त्यांचं कोणतंही हातात घेतलेलं काम पूर्णत्वाला न्यायची जी धडाडी आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, ती सर्वजण आपण जाणतो, सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे। आणि अशा नव्या दमाचा उमेदवार आपल्याला आपल्या गावाच्या बहुमताच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात द्यायचं आहे आणि भावी आमदार, भावी मंत्री म्हणून त्यांना पाहायचंय। आणि पवार साहेबांवरती जो अन्याय झालाय, पवार साहेबांचं म्हातारपणाला जी साथ सोडून पवार साहेबांना त्रास देण्याचं काम ह्या ज्या काही आमदारांनी, मंत्र्यांनी केलं असेल, त्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना धडा शिकवायचं काम आपल्या सर्व जनतेला करायचंय, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो। आणि आपल्याला हा जो नवीन पायंडा ह्या सत्ताधारी पक्षाने घालून दिलाय की पक्ष फोडा, पक्ष चोरा आणि म्हाताऱ्या माणसांना घरातून हुसकवा, हे आपल्याला कुठंतरी थांबवायचंय। यांनी जो नवीन पायंडा पाडलाय की वयोवृद्ध लोकांना बाहेर काढायचं, त्यांचा पक्ष चोरायचं आणि त्यांना म्हातारपणाला त्रास द्यायचा, हे आपल्याला कदापि मान्य नाही। आपला महाराष्ट्र कायम ज्येष्ठधाऱ्यांचा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणारा महाराष्ट्र आहे, त्यांना त्रास देणारा महाराष्ट्र नाही, हे आपल्याला ह्या निमित्ताने दाखवून द्यायचंय। आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपल्याला येत्या 20 तारखेला देवदत्त निकम साहेबांना बहुमताने मतदान करून विजयी करायचंय। धन्यवाद।